मनसा पश्यन्त्यं योगिनो यशान्तं न सुरासुरगणा देवाय तस्मै नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम्। आता हृदय हे आपुले सौफाळुनिया भले वरे बसव पाऊले श्री गुरुजी। महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातृमणीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलंघं परे पांडुरंगा गुरु प्रथम नाम पांडुरंगा गुरु प्रथम करजोडी तो कथे काळी आपण असावे जवळी या न्यायाप्रमाणे चालू झालेला हा नाम सप्ताह इथलं वातावरण, कारण या ठिकाणचं वैभव पाहून मी अगदी भारावून गेलो। या सप्ताहामध्ये माझा पहिलाच कार्यक्रम आणि या सप्ताहामध्ये पहिलाच कार्यक्रम, कळलं का? या सप्ताहामध्ये माझा पहिलाच कार्यक्रम आणि या सप्ताहामध्ये माझा पहिलाच कार्यक्रम। काही अपरिहार्य कारणामुळं आज ही सेवा जी होते आपल्या येथील आळंदीकर बाबा नाही का असणारे हरिभक्तपरायण डॉक्टर तुळशीदास महाराज रसाळ। तुळशीदास म्हणजे वाल्मिकी रामायण रचणारे तुळशीदास आणि त्यातल्या त्यात रसाळ। रसाळ शब्दाला किती महत्व आहे। आंबे विकायला आले तर आपण काय म्हणतो, का रसाचा आंबा आहे का, म्हणजे तो रसाळ। ज्यांच्या नावातच एवढं महत्व आहे। तुळशीदास म्हणजे ज्यांच्या जीवनामध्ये काही आगळं वेगळं घडलेलं असे तुळशीदास बाबा, आणि ज्यांनी आपल्या रामायणाच्या चौपाया लिहून रामायण सादर केलं रोमहर्षक, की ज्यांच्या कानाला न ऐकावं त्याला ऐकावं असं वाटतं, असे तुळशीदास। आमचे तुळशीदास बाबा हे बी आहेतच, परत त्याच्यातही काही वाद नाही, नाही का? असे तुळशीदास त्यांच्या जीवनामध्ये आगळं वेगळं काय घडलं तर तुम्हाला एक मुद्दा सांगतो, की तुळशीदास बाबा जन्माला आल्याबरोबर त्यांच्या मुखात 32 दात होते। आता याच्या पुढे आणखीन काही सांगत नाही, कारण आपल्याला विषय भरपूर। हे आगळं वेगळं तुळशीदास बाबाचं हे कथन, त्यांची कथा सांगायला गेल्यावर आपल्याला वेळ नाही। त्यांचा कसा जीवनचरित्र आहे तो आपल्याला थोडक्या वेळात काही सांगता येत नाही, असे असणारे तुळशीदास बाबा। आणि त्यातल्या त्यात रसाळ म्हणजे किडीला नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, पिकवला चिंबवला म्हणजे रस असे रसाळ बाबा।
आणि त्या रसाळ बाबाचा कार्यक्रम आलेत का? हा कार्यक्रम आजचा त्यांची सेवा होती. पण आमचे हरिभक्तपरायण तुळशीदास बाबा यांनी काल परवाच आग्रह करून मला सांगितलं की महाराज एक सेवा द्यावं लागते. आता हे पॉम्पलेट सुद्धा मला माहीत नव्हतं. मला असं वाटलं की आपल्याला सेवा द्यावं लागते. म्हटलं कुठं हो? म्हणे सप्ताहामध्ये सेवा द्यावं लागते. म्हणलं काही हरकत नाही, मी बाकीचा काही विचार केला नाही. पण इथं आल्यावर रसाळ बाबाचं नाव पाहिलं, बाबांना विचारलं, त्यांनी सांगितलं हा कार्यक्रम त्यांचा, सेवा त्यांची, पण आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चालेल. इथं उभा राहायला खेड्याचाच महाराज एक, नाही का? हा, त्याचं एक कारणच तसं आहे. महाराजही माझ्या बोलून गेले की हे तुम्हाला डोळ्यानं पाहायचं होतं म्हणून तुम्ही इथं आले. आपले शंकर बाबा, तुम्हाला हे वातावरण डोळ्यानं पाहायचं होतं म्हणून तुम्ही या ठिकाणी आले. म्हणून माझी सेवा जरी नाही, पण तुम्ही मला आग्रहानं बोलावलं. आणि आपल्याच गावचे महाराज असल्यामुळे मला काही वाटलं नाही. कारण परगावचा जर महाराज असला तर माणसाला भीती वाटते. 20 वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे. आपल्या कवळा गावामध्ये भुलून चुकून दोघांना तारखा दिल्या. यांना माहीत नाही कोणती तारीख घेतली, यांना माहीत नाही कोणती तारीख घेतली. दोन्ही महाराज आले. एक वयस्कर होतं, एक जरा कमी वयाचं होतं. दोघं आले. त्यांना वाटलं आपण बोलावले, ते महाराज आले, आपल्या घरी आले, जेवण खावण झालं. त्यावेळेस अशा काही पंक्ती नव्हत्या. आता जेवायची लय रेलचेल आहे. आजची पंगत, आजची अन्नदाता की जय. या आजची जी पंगत आहे सब काय जायगुडे बाबा, हा अनिकेत जायगुडे, हा, स्वादिष्ट जेवण या ठिकाणी. आणि आता सप्ताहामध्ये खाण्याची काही टंचाईच नाही, रेलचेल आहे. कीर्तनाला आपण खायला 60 आणि कीर्तनाला मात्र 8. मी पाहून राहिलो ते दुखतात डोळे. पण येईल कोणी आता बॅटरी चमकल आता नाही. म्हटलं आता इतक्यावर समाधान, जाऊ द्या. आपल्याला काय करायचंय, काही घेणं नाही आपल्याला. चांगले असले ते 5 असले ते भरपूर झाले. मग अशा तऱ्हेचे दोघं जण त्या दरवाजामध्ये आले. दरवाजामध्ये आले. आता ते दोघं ओळखीचे, एक वयस्कर आणि अधिकारी माणूस होता, बुढा म्हणजे महाराज. ते म्हणलं का रे तू कसं काय इकडं? अहो म्हणे बाबा मला काय माहिती, तुम्ही कसं काय आले? दोन्ही कीर्तनकार दरवाजात आले. 20 वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे. म्हणे मग आता काय करतो, भांडणं करतो का कीर्तन करतो सांग म्हणे. यायनं त्याला आपलं लावून आता. हा, ते म्हणे बाबा आता काहीच नाही, तुम्हीच कीर्तन करा, तुम्ही वयस्कर माणसं आहे. आणि तिकडं ढोबा रखुमा चालू. अशा तऱ्हेनं मग आणि ते माणसं आले, त्यांनी ठरवलं. आणि जे वयस्कर बाबा होते त्यांचा कार्यक्रम झाला. ह्या फार मोठ्या कठीण गोष्टी आहेत. पण आपलं गाव आहे, आपली विश्वासू मंडळी आहे. आम्ही तुम्ही सांगितल्यानंतर मोठ्या आग्नीतही उडी टाकू शकतो. तुम्ही बोलवल्यानंतर आम्हाला यायला काहीच हरकत नाही. त्या न्यायानं मी या ठिकाणी आलेलो आहोत. चालू असलेला आपला हा नाम सप्ताह की तब्बल या सप्ताहाला 17वं वर्ष आहे, नाही का? म्हणजे 12 वर्ष होऊन गेले आणि 5 म्हणजे दुसऱ्या तपामध्ये आणि याचं पदार्पण झालेलं आहे. एवढा मोठा हा सप्ताह आणि या ठिकाणी एवढी आणि नयन मनोहर शोभा या ठिकाणी असलेले आणि गुरुच्या चरित्राचं पारायण तथा व्यासपूजा उपासनेची सांगता सोहळा आहे. याच्यामध्ये आणि त्या ठिकाणी गुरुचरित्र पारायण करणारे शंकर महाराज, नाही का, नाही भुजंग महाराज निकष. आणि हा कार्यक्रम म्हणजे या ठिकाणी असणारे श्री संत योगी ओम स्वामी शंकर चैतन्य महाराज बालब्रह्मचारी, आचरणीय, आदरणीय. आल्याबरोबर त्यांची माझी भेट झाली. 2 शब्दातच त्यांचा स्वभाव मला कळून गेला आणि माझा स्वभाव त्यांनी पूर्ण ओळखला. त्याच्यात काही वादच नाही. 15 मिनिटामध्ये नाही, 5च अवघ्या 5 मिनिटामध्ये त्यांनी माझं अंतःकरण जाणलं. असे असणारे आचरणीय, आदरणीय आपले आणि शंकर चैतन्य महाराज हे बालब्रह्मचारी यांच्या प्रेरणेनं हा सप्ताह या ठिकाणी चालू आहे, नाही का? आणि या सप्ताहामध्ये ही पत्रिका सांगते त्या ठिकाणी की हा सप्ताह कसा असेल. अशा न्यायानं चालू असलेला हा सप्ताह आणि त्यामध्ये दैवयोगानं आलेली आणि ही माझ्याकडची सेवा आहे. कारण दाने दाने पर लिखा है खाने वालों का नाम, लेकिन खाने वाला एक, खाने वाले तो बहुत होते लेकिन देने वाला एक ही भगवान. अरे हे ब्रह्मरसाचं पारण आहे, नाही का? याला हे ब्रह्मरसाचं जेवण आहे. ब्रह्मरसाचे पारणे अर्जुना लागी केले नारायणे, पण त्या अवसरी पाहुणे पातलो आम्ही. भगवंतानं गीता सांगितली अर्जुनासाठी
वत्साचे नि ओरसे दुबते होय घरोदेशे पांडवाचे नि विषय झाले जगत उद्धरण नाही का. अशा प्रकारे ही गीता जर सांगितला गेली तर अर्जुनाचे नि व्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले या जगाचे. भगवंतानं अर्जुनासाठी सांगितलेली गीता पण सर्व जगाचं थोडंसं संसाराचं ओझं फेडलं. यामध्ये थोर या शब्दाचा प्रयोग केला त्या अर्थी संसाराचं ओझं फार कठीण अशा तऱ्हेचं आहे. संसार करावा सर्व संतांनी सांगितलं पण कसा करावा. संसार कोण करू नये असं त्यांनी कधी म्हटलं नाही. सुखे करावा संसार पण संसाराची निंदा मात्र केल्याशिवाय राहिली नाही. संसार दुःख मूळ चौकडे लिंग आपल्याला सर्वांना माहिती ही त्यांनी केलेली निंदा आहे. पण संसार करू नका असं आणि कधी त्यांनी म्हटलेलं नाही. म्हणून संसार करा पण संसाराचं वर्म जे आहे की त्याच्यामध्ये आसक्ती ठेवू नका. आसक्ती रहित आणि संसार करावा. म्हणून त्या ठिकाणी या ठिकाणी असलेला हा कार्यक्रम आणि वर्णनही अशा तऱ्हेचा आहे. आणि सर्व आपल्या गावातल्या मंडळीच्या आणि मदतीनं असलेलं आणि त्या ठिकाणी सेवाभावानं कार्य केले जातं. आणि म्हणून या सप्ताहामध्ये माझा जो योग आला ते माझं भाग्य नव्हे तर परमभाग्य अशा तऱ्हेचं आहे. तुमच्या सर्व संत मायबापांची मला भेट झाली आणि तुमच्या पुढे सेवा करायचा आणि योग आला. आपल्या मंदिरामध्ये बरेच वेळा मी आलो पण या ठिकाणी माझा योग आला हे माझं परमभाग्य आहे. असलेल्या संतांचं आणि दर्शन घेतलं. दुसरा अभंग घेण्याचा विचार होता परंतु या ठिकाणी भगवान शिवजीचा अधिष्ठान असल्यामुळे हा महादेवाचाच अभंग मला या ठिकाणी घ्यावा लागला. माझ्या बुद्धीप्रमाणे मी या अभंगाचा आणि तुम्हाला भावार्थ सांगणार आहे आणि प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी आपल्या सप्ताहाचा आणि सर्व आणि काय ते परिहार झालेला आहे. पण या अखिल विश्वामध्ये मायबाप हो 83 लक्ष म्हणजे किती योनी आहेत 84 लक्ष योनी. मग 83,99,999 योनी ज्या आहेत त्या काय आहे त्या भोगमूलक आहेत. त्यांच्यामध्ये भोगच भोगायचं काम आहे. त्यातून एकच योनी अशी आहे की ती भगवंताला जाणू शकते. ती आहे मनुष्य योनी. कारण त्या ठिकाणी दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण नाशे जीवपण भवरोग. पा माणसाला केवढा अधिकार दिला. इंद्रिय दिले हात दिले पाय दिले कान दिले डोळा दिला बोलायला सर्व आहे. मग त्याच्यानंतर हे सर्व प्राण्यांनाही सुद्धा दिलं पण त्यांना हे कळत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती नाही का. उत्तम मध्यम भोग भोगेती काय एक उपजता समर्थी बैरी अंध होती पांगुळ मुखी. काय मुख झालं काय झाल्याबरोबर गेलं काय त्यांना काही वाटत कारण त्यांची भोगयोनी अशा तऱ्हेची आहे. आणि ही एक योगमूलक या ठिकाणी आणि भोग योनी नसत तर योगाला आणि त्या ठिकाणी जाणणारी योनी माणसाची. मग त्या ठिकाणी पशुला हे ज्ञान अजिबात नाही. मग कुत्रा आहे कुत्र्याला कान नाहीत का दिली इंद्रिय हात पाय कान पण त्याला कान आहे पण काय ऐकावं हे कळत नाही. डोळे आहे काय पाहावं हे कळत नाही. सर्व आहे त्या ठिकाणी. माणसाला मात्र सर्व आणि स्वरूपाचं आणि त्या ठिकाणी ज्ञान अशा तऱ्हेचं आहे. म्हणून असलेला हा जो मानव देह आहे हा फार दुर्मिळ अशा तऱ्हेचा आहे नाही का. दुर्लभम मानसो देहो देही नाम क्षण भंगुरहा. मनुष्याचा देह दुर्लभ आहे आणि मिळाल्यानंतर पुन्हा नाशिवंत अशा तऱ्हेचा आहे. म्हणून हा दिलेल्या देहाचं सार्थक होण्यासाठी बहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही जेने ज्ञाने देही विदेही पाही पावशी. विदेह अवस्था प्राप्त करून घेण्याचं सामर्थ्य या माणसाला. नाशी जीवपण भवरोग कारण या ठिकाणी जन्माला आल्यानंतर जीवपणा नाहीसा करण्याचं ज्ञान आहे. त्या ठिकाणी रंगनाथ महाराज गुरुजी परभणीकर ते सांगायचे की अरे आता जन्माला आला ना माग बरेच जन्म घेत घेत या ठिकाणी आला आता मनुष्य योनीमध्ये आला. मग या ठिकाणी जीव पण तुला आहे पण आता जसं जीवदशा तुला मिळाली या जीवदशेमध्ये मात्र मरू नको.
मग जीवदशेमध्ये मरू नको याचा अर्थ आपला काहीतरी उद्धार करून घे. हाच मानव देह त्या ठिकाणी आणि आपल्याला भगवंताला जाणण्यासाठी दिलेला आहे. म्हणून हा बहुमोल किमतीचा आहे. पर्वता एवढं सोनं दिलं तर एक क्षण आणि सुद्धा या नरदेहाचं मिळत नाही. समजा म्हातारा मरायला लागलं आणि मुलानं जर म्हटलं त्याच्या मुलानं की मी तुम्हाला भरपूर आणि सोनं त्या ठिकाणी तो पर्वत प्राय सोनं दिलं तरी एक क्षण मिळत नाही. पण एखाद्या मुलानं म्हणलं की तुम्हाला 1 क्विंटल सोनं देतो पण माझ्या बापाचा 1 क्षण वाढवा. आता वास्तविक आपल्या बापाचा क्षण वाढवा अशी पोरच नाही हा. आणि असतील ते त्यांना आपण नतमस्तक आहे. आता फुकट बापाचा बाप लवकर मरावा हे तर ते सोनं द्यायचं काय परिस्थिती आजची आहे. पण द्यायचं म्हटलं तर मिळू शकत नाही. कारण मनुष्य देह हा फार मूल्य अशा तऱ्हेचा आहे. आणि या ठिकाणी येत असताना या ठिकाणी आल्यानंतर त्याला काय आहे, या ठिकाणी पाप पुण्य समान समी तरीच कर्मभूमी, तरीच जन्म कर्मभूमी. कर्मभूमीवर या ठिकाणी जन्माला यायचं असलं तर पाप पुण्याची समानता लागते. पाप आणि पुण्य समान असल्याशिवाय इथं जन्म मिळत नाही. आणि महत् प्रयासानं आपल्याला या ठिकाणी हा जन्म मिळालेला आहे. म्हणून त्या जन्माचं योग्य सार्थक करण्यासाठी नाही का, योग्य सार्थक झालं पाहिजे त्याच्यासाठी. आणि सर्व जनता आणि सुखाची आशा करते बघा, पण सुख न मिळता त्यांना काय दुःखाच्या गर्दीत जाऊन पडावं लागतं. कारण काय, भोगवादी लोक झाले. भोगवादी होऊन त्या ठिकाणी विज्ञान पुढं आलं आणि विज्ञानाच्या आणि या भोगवादी या स्वभावानं सुख मिळायचं तर त्यांना उलट दुःख आणि त्या ठिकाणी मिळायला नाही का. अहो ज्या ठिकाणी ते त्याच्यामध्ये नाही ते आपल्याला मिळेल कुठून. पूर्वीची म्हण होती की आडात नाही तर पोऱ्यात कुठून येईल. अरे तिथं सुखच नाही तर मग तिथं सुखाचा शोध तू कशाला घेतो बाबा. म्हातारी बसली गोदडी शिवत घरी, शिवायला सुरू झाली आपली वाकळ, दाट टाच्याची वाकळ पतली आपली. म्हातारीला मोठा लहान त्या वाकळी शिवायचा. आणि शिवता शिवता काय झालं की तिनं असा हात केल्यावर सुई गेली सटकून पडली आणि तेवढ्यात गेली लाईन. म्हातारी झांबलो 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 बेजार झाली. अंगावात सप्ताह चालू होता. गेली कीर्तनात आणि बसली कीर्तनात. आणि तिथं गेल्यावर फटकन लाईन आली. लाईन आल्यावर म्हातारी तिथं सुई पाहायला लागली. शेजारने बसलेल्या बाईने काय पाहिजे आहे तू. अहो म्हणे मी सुई हरपली हो. म्हणे कुठं हरपली. म्हणे मी घरी गोदडी शिवत होते. मग ती सुई तर कीर्तनात सापडेल का हा. अरे जिथं आहे ते पहा, ज्याच्यात आहे ते शोधा आणि मगच तुम्हाला त्याचा लाभ झाल्याशिवाय राहणार. म्हणून हा मनुष्य देह मिळाला त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं ते आपण योग्य कर्म आणि त्या ठिकाणी आणि ठरवायचं अशा तऱ्हेचं हा. म्हणून आता हे जे चालू आहे हे सर्व प्रबोधन आहे. या ठिकाणची व्यवस्था आहे, या ठिकाणची लाईटिंग आहे फार जोर मस्त. आणि या ठिकाणी असले साऊंड सर्व्हिस आहे. सुई पडली तर वास काय आवाजी. कीर्तनकार म्हणजे टाळकरी मंडळी हा माझा प्राण आहे. माझा म्हणजे सर्व कीर्तनकाराचा प्राण म्हणजे टाळकरी. हे असलेले नारद तुंबरासारखी टाळकरी. मी तर म्हणतो याशी पोरं स्वरात रडत असतील असं मला वाटतंय. आपले वगैरेसारखी कुणीकडे रडतात नाही का. आणि दुसरी गोष्ट हे ना का कोकिळा खाल्ल्या होत्या काही सांगता येत नाही. या जन्मात नाही बरं, नाही तर तुम्ही मारायला उठतात. मागच्या जन्मातली बरोबर. काय सुंदर आवाज महाराज, वा वा वा. पक्वादे महाराज सुद्धा गणपती बाप्पासारखे. कारण त्या ठिकाणी गणपती बाप्पासारखे म्हणजे याचा अर्थ आहे महाराज या पक्वादाची निर्मिती कोण केली, महादेवानं केली आहे, शंभू महादेवानं बरं का. आणि पक्वाद सुरुवात वाजवला ते पक्वाद मृदंगाचे आले होते गणपती बाप्पा. आणि त्याच्यावर महादेवानं तांडव नावाचं नृत्य केलं. पक्वादाची निर्मिती महादेवानं केली, तुम्ही ध्यानात ठेवा. असे असणारे गणपती बाप्पासारखे नाही का. टाळकरी योग्य साऊंड सर्व्हिस पाहायचं काम नाही हा. आणि ही जी मंडळी आहे ना थोडी फार का होईना आता या वैभवाच्या मानानं हे काहीच नाहीत लोक. तुम्ही काहीच करायला मागं सरले नाही. केवढा खर्च इथे भगवंताच्या कृपेनं हा. आणि कशासाठी केलं जातं हे तर जग सन्मार्गावर जाण्यासाठी. काय गरज आहे यांना एवढा मोठा सप्ताह करायची. याच्या घरी जाय त्याच्या घरी जाय त्याला बोलव. बाबाचा संसार म्हणजे जगाचा संसार आहे शंकर महाराज नाही का. मग एवढा 8 तास कशासाठी आहे की वाम मार्गानं चालणारं जग हे सन्मार्गावर आलं पाहिजे नाही का.
आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी वैकुंठवासी आलो या कारणासी आलो या कारणासी कारणासी बोलिले 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 राजमाया वरदाया संताचे मार्ग जादू 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 संताचे मार्ग आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया जे ऋषीमुनींना सांगितलेलं आहे ते साच करून खरं करून दाखवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. झाडू संतांचे मार्ग आणि महत्वाचा मुद्दा आडराने भरले जग. ते आडरानानं भटकणारं जग सन्मार्गावर लावण्यासाठी हा एवढा अट्टहास आहे. या ठिकाणी शंकर बाबांना हे एवढे परिश्रम त्यामध्ये आजची पंगत विशेषतः आणि त्याच्यानंतर या ठिकाणी हा जो रम्य परिसर तुम्हाला पाहायला मिळतो आणि हे भूमिदान देणारे निवृत्ती रक्ताडे काय त्यांचं नाव? हा? श्रीधर रक्ताडे नतमस्तक आपण त्याच्या चरणावर आहे की महाराज एका एका गुंठ्यासाठी भांडणं होता पण परमार्थाच्या कामासाठी त्या महात्म्यानं एवढं दिलं काय त्याचे गुणवर्णन करावं. आणि म्हणून आपण या ठिकाणी येऊन बसलो. म्हणजे असा असणारा आणि हा एवढा अट्टहास करून हा जो कार्यक्रम आहे तो फक्त तुमच्या कल्याणासाठी अशा तऱ्हेचा. कारण संत हे देण्यासाठीच येत आलेले असतात, ते घेण्यासाठी आलेले नसतात. घातला दुकान देते आले असे दान देते आले असे दान, ते देण्यासाठी आलेले असतात. एक बाजारात गेलो हिंडत गेलो गुळाच्या साथत काव काय भाव द्याला गुळ विचारायला, खाऊन पाहू का, हरकत नाही, 50 ग्राम उचलला तोंडात टाकून द्याला. पुढं गेलं काव म्हणे चिवडा आहे, काय भाव आहे म्हटले, म्हणे 20 रुपये पाव, खाऊन पाहता येईल का, म्हणे हो 100 ग्रामचा घास तोंडात टाकून द्याला. काव जरा कडक वाटतं म्हणे, ढकलं पुढं. गुळ जरा आंबट हे आंबूस लागतो, घ्यायला काहीच नाही. पुढं गेल्यानंतर त्याला खोबरं घ्यायचं, म्हणे काय भाव दिलं हो, म्हणे अमुक पाव. पाहिलं हो म्हणे पण हे गाजर पाठी आहे, हे काळ्या पाठीचं नाही, कारण काळ्या पाठीचं ते राजापुरी आणि गाजर पाठीचं ते बोरक्या पाट असते त्याची. म्हणे हे काही बरोबर नाही, कारण याच्यात तेल कमी आहे. मोठा एक तुकडा खाल्ला आणि पुढे गेला. पुढे लागलं खेटराचं दुकान. हा काऊ म्हणे आता काय कर, खेटराचं दुकान लागलं, हे पाय तो पाय तो पाय तो पाय. पण माणसं खेटर खायला बी सुद्धा माग राहत नाही. बाजारात मारलं घरी सांगू नका, पण त्याने खेटर बी खाल्ले असं मला अंदाजे. पण संत तशी नाही, आपण घ्यायला चालू, घेतलं काहीच नाही, फक्त खात गेला. संत द्यायला आले, संत उदार उदार म्हणजे अनंत भांडार त्यांचे. असं हे संताचं जीवन आहे. म्हणून असणारे आपले शंकर बाबा आणि तरुत असणारी सर्व मंडळी याच्यामध्ये अट्टहासानं भाग घेतला आणि हे एवढं उभं केलं. हे कशासाठी, तर आपल्या कल्याणासाठी आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांची विभूती, जगाच्या कल्याणा संतांची विभूती. देह कशरीती परोपकारे, देह कशरीती परोपकारे,
संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती एक कवी परोपकारी एक कवी परोपकारी जगाच्या कल्याणा संतांची विभूती जगाच्या कल्याणा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी अशा तऱ्हेचे संत आणि या भूतलावर आले म्हणून आणि या ठिकाणी समाजाचं आणि त्या ठिकाणी कल्याण झालेलं आहे. आणि कल्याण करण्यासाठी संत येत असतात. अशाच प्रकारचे आणि महान संत आणि त्या ठिकाणी दक्षिण काशी प्रतिष्ठान अर्थात पैठण क्षेत्री निवास करणारे एकनाथ महाराज आणि त्यांचा हा गोड अशा तऱ्हेचा 4 चरणाचा नामपर अभंग आहे आणि त्यामध्ये भगवान शिवजीचं आणि वर्णन केलेलं आहे. आणि असा गोड आणि अभंग या ठिकाणी आपण भावार्थ सांगण्यासाठी घेतलेला आहे. ज्या महात्म्यानं हा अभंग लिहिला त्याचं जीवनचरित्रच अशा तऱ्हेचं आहे की त्याच्या वंश परंपरेमध्येच महान साधू त्या ठिकाणी झाले. त्यांची पंजोबा आणि त्या ठिकाणी असणारे काय त्यांचं नाव एकनाथ महाराजाचे पंजोबा भानुदास महाराज एवढे हट्ट आणि त्या ठिकाणी हाडाचे वारकरी. काही जरी झालं तर भगवंताच्या चरणापासून ढळायचं नाही. जरी हे आकाश वर पडो पाहे जरी हे आकाश आकाश वर पडो पाहे तरी आकाश जरी हे आकाश वर पडो पाहे ब्रह्म गोळ भंगा जाय त्रिभुवन वडवा नळ खाये तरी मी तुझीच वास पाहे गा विठोबा न करी. आता कसं आहे नाही तर जमलं तर तरी जमतंय. म्हणजे एवढा भाव त्या भानुदास महाराजाचा. जरी हे आकाश वर पडो पाहे ब्रह्म गोळ भंगा जाय वड वानळ त्रिभुवन खाय परी मी तुझीच वास पाहे गा विठोबा न करी अनिकाचा पांगेला. मला दुसऱ्या अंगड झाडू नको. अरे बाबा हे आकाश पडलं तरी मी तुला सोडणार नाही. हा भूमंडळ जरी त्या ठिकाणी खचलं तरी पाहणार नाही. वडवानळ म्हणजे समुद्राच्या बुडाशी असलेला अग्नी आहे. त्यानं जग खायला तो करतच नाही. जग खायला म्हणजे न होणाऱ्या गोष्टी होतील पण मी तुझ्यापासून तुझ्या चरणापासून ढळणार नाही. हे भानुदास महाराज आणि त्या ठिकाणी नाथराचे पंजोबा लक्षात ठेवा. आणि त्यांचे आणि त्या ठिकाणी चक्रपाणी त्यांचा मुलगा चक्रपाणी. चक्रपाणीचा आणि सूर्यनारायण नाथबाबाची परंपरा सांगतो तुम्हाला. आणि सूर्यनारायणाचे एकनाथ महाराज. कारण सूर्यनारायणाचं दर्शन सूर्यनारायणाला होत होतं. आणि एकनाथ महाराजन आई म्हणजे त्या ठिकाणी त्यांच्या पत्नी रुक्मिणीबाई आणि त्यांचं अपत्य असलेले हे नाथ भानुदास बाबापासून आणि नाथापर्यंत एक मुलगा म्हणून त्या ठिकाणी एकनाथ नाव ठेवलं. एकनाथ महाराजाचं एकनाथ नाव ठेवायचं कारण एकनाथ. आणि मग एकनाथ महाराज त्या ठिकाणी जन्माला आल्यानंतर थोड्या दिवसात आईबाप वारले. त्या ठिकाणी त्यांचा सांभाळ त्यांच्या आजी आजोबाने केला. कालांतरानं आणि त्यांना याच्यासाठी काय करावं म्हणून एक पुराणिक महाराज घरी ठेवले शिकवण्यासाठी. नाथरायाचं चरित्र आहे ऐका बरं का. आणि मग त्यांनी शिकवता शिकवता ते लौकिक गुरु होते
आणि म्हणून लौकिक गुरु लौकिक ज्ञान सांगल त्यांच्याजवळचं सारं संपलं. नाथराय विचारायचे आता पुढं काय, आता पुढं काय. आता त्यांची सामग्री संपली. त्यावेळेस त्यांनी त्या पुराणिक महाराजांना सांगितलं आता पुढे काय, पुढे काय, आता पुढं माझ्या तू आहे म्हणे, दुसरं कोणीच नाही. मग त्याच्यानंतर आता आपल्याला अध्यात्म आणि त्या ठिकाणी कळलं पाहिजे म्हणून आपल्याला कोणीतरी आता गुरु सापडला पाहिजे. त्यावेळेला एक वेळ स्वप्न पडलं नाथरायांना. नाथरायांना स्वप्न पडलं, भगवंता स्वप्नामध्ये आले, हे नाथा आता तू देवगडाला जा, त्या ठिकाणी जनार्दन स्वामी आहे, ते महान ज्ञानी आहे, स्वात्मबोधी आहे आणि ते तुला योग्य अशा आत्मज्ञानाचा आणि ज्ञान देतील म्हणून तू त्यांच्याकडे जा. सकाळी उठल्याबरोबर नाथराय तिकडे निघले. देवगड म्हणजे दौलताबाद, बरं का. देवगड त्याचंच नाव दौलताबाद. तिथं एक मुसलमान पातशाह आणि त्या ठिकाणी त्याचं राज्य होतं. त्याच्या पदरी जनार्दन स्वामी आणि एक मस्जिदी आणि म्हणून त्या ठिकाणी त्याच्या दरबारात होते. आणि त्या ठिकाणी सर्व त्याचं काम केल्यानंतर आपला संसार आणि प्रपंच आणि परमार्थ ते करत होते. असे सात्विक वृत्तीचे जनार्दन स्वामी त्यांना गुरु केलं. गुरु केल्यानंतर त्यांना पूर्ण आणि त्या ठिकाणी अनुभव आला, अनुभवजन्य ज्ञान झालं. त्याच्यानंतर म्हणजे कारण कसं आहे की गुरु जर श्रेष्ठ असला तर त्या ठिकाणी त्या शिष्याला काही पायाचं काम करत नाही. आणि गुरुचाच महिमा या ठिकाणी वाखाणण्याचा आणि हे आणि असणारं वातावरण आहे. येथे तेच आहे. आणि म्हणून ते ज्ञान घेतल्यानंतर नाथरायांनी आपलं आणि त्या ठिकाणी वंश आपली गुरुपरंपरा लिहून टाकली. गुरुपरंपरा लिहून टाकली आहे. जो का निर्गुण निराभास, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. जो का निर्गुण निराभास जेतून उद्भव सबल ब्रह्मास, आदि नारायण म्हणती जात जो सर्वाचा आद्य गुरु दयाचा ब्रह्मानुग्रहित, ब्रह्मा त्रिशी उपदेशा त्रिपाद प्रसादित, श्री अवधूत दत्तात्रय, दत्तात्रय परंपरा सहस्र अजून यदुसरा, जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी. जनार्दन स्वामी आणि नाथरायानं गुरु केले. आणि जनार्दन कृपेस्तव झालं समूळ निरसले भवबंधन, एका जनार्दना शरण झाली संपूर्ण परंपरा. आणि ही आपल्या गुरुची परंपरा नाथरायानं लिहून टाकली. आणि मग त्यानंतर अनेक अशा तऱ्हेचे ग्रंथ आपल्यासाठी लिहिले. हस्तामलक आहे, शुकाष्टक आहे, वशिष्ठानुभव आहे, लघुगीता आहे, आनंद लहरी आहे, रुक्मिणी स्वयंवर आहे, भागवत आहे आणि त्या ठिकाणी रामायण सुद्धा आहे. एवढे ग्रंथ आणि त्यांनी लिहिले नाही का. त्या ठिकाणी लिहित असताना त्यांनी चतुश्लोकी भागवत आहे, चतुश्लोकी भागवतांच्या हजारो ओव्या त्यांनी लिहिल्या. पुढं रुक्मिणी स्वयंवराचे 6 श्लोक, त्या 6 श्लोकावर त्यांनी रुक्मिणी स्वयंवर लिहिलं, 1700 ओव्या आहे. त्याच्यानंतर पुढं त्यांनी आणि भागवत लिहिलं, भागवताच्या आणि 20,000 ओव्या आहेत, बरं का. त्याच्यानंतर वाल्मिकी कृत असणारं रामायण त्याच्यावर टीका केली, त्याच्यात 40,000 ओव्या आहेत. हे भावार्थ रामायण 40,000 ओव्याच आहे. एवढं वाङ्मय तयार आणि त्यांनी केलेलं. एवढं वाङ्मय आपल्याला दिलं. अनेक अभंग तयार केले, त्याच्यानंतर गवळणी तयार केल्या, त्याच्यानंतर पुढं नाही जमलं तर हरिपाठ लिहिला आणि भारुडही सुद्धा लिहिले नाही का. एवढं वाङ्मय देणारा एकच महात्मा एकनाथ महाराज. आणि एवढं वाङ्मय दिलं त्यांचे आपल्यावर आणि अनंत अशा तऱ्हेचे उपकार आहेत नाथरायाचे. आता नाथरायाच्या संसाराचा जर थोडासा विचार केला तर नाथराय सर्व संतांमध्ये श्रीमंत. दररोज पुरणपोळीचा नैवेद्य आणि त्यांचा भगवंताला होता. त्यांच्या घरी 10-5 म्हणजे 5-50 लोक दररोज जेवायचे. त्याच्या अगोदर आपल्याला जर सांगायचं झालं तर शब्द यवन 100 वेळा 108 वेळा त्यांच्या अंगावर ठोकला, पण त्यांनी काहीही मानलं नाही. उलट तितकेही वेळा गंगेमध्ये जाऊन स्नान केलं आणि मी आता पवित्र झालो. शेवटी अंगावर थुंकणारा तो यवन कंटाळला आणि त्या ठिकाणी कंटाळल्यानंतर नाथरायाला नतमस्तक झाला. यवना अंगावरी थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला. इथंही शांतता झाली. काय सांगा महाराज संताचं जीवन. पुढे आणि त्या ठिकाणी पंक्ती चालू असायच्या. थोडक्यात सांगतो तुम्हाला. पंक्ती चालू असताना गिरजाबाई त्यांच्या पत्नी नाथरायाच्या वाढायच्या, पण वाढता वाढता त्यांनी त्यांची बेजारी होऊ लागली वाढायला, बरं का. कारण वाढणं काही सोपं नाही. माणसानं अवश्य वाढावं, वाढायचं काम चांगलं आहे. पण वाढत असताना कसं असावं, जे स्वयंपाक बनवणारी असली ती सुगरण असावी, वाढणारा उदार असावा आणि जेवणारा रसिक असावा, बरं का. तरच जेवणाचा मेळ जमतो.
म्हणजे बनवणारी जे पदार्थ बनवतात ते सुगरण असावी. नाही तर चाकणं चटणी आणि खुंब्यानं जर वरण हटणारी असली ना बाबा तर काही खरं नाही रे. रसिक म्हणजे काय, त्या ठिकाणी कशी असावी ती सुगरण बाई असावी, तिला म्हणतात सुगरण. आपल्या इथच्या बाया मी सांगत नाही, कारण तुम्ही लय चांगले आहे. चांगल्या म्हणजे तुमचं अध्याय पाठ आहे ते आमच्या तिकडच्या ते तिकडे इकडे तिकडच्या माणसाला ते खेळायचं कोणी उद्या म्हणतो तुम्ही असे आहे का बायाचं काम मोठं म्हणून ते तिकडचं आहे ते. कारण तुम्ही आहे ना तर या ठिकाणी तुमचं मोठं योगदान अशा तऱ्हेचं आहे. याच्यामध्ये तुमचा फार मोठा सहभाग आहे, त्याच्यामुळे हे चालत आहे. आणि बाई कशी घर सुधरवते हे तिचं तिलाच माहीत आहे बरं का. खरं घर बाईच आणि त्या ठिकाणी सुधरवते. हा, एका गावात सप्ताह बसला. सप्त्याला वर्गणी पोराची सुरू झाली, पोरं मागायला सुरू झाले. आता म्हातारी लय त्या ठिकाणची भाविक होती. कशावर सांगतो की तुमचं फार मोठं अनुदान याच्यामध्ये आहे. तुम्हाला वाईट वाटलं असेल ते सुगरण आणि ते, म्हणून तुमच्या सांगतो ते सांग, कारण तुमच्याशिवाय काहीच. म्हणून त्या ठिकाणी काय झालं की वर्गणी सुरू झाली. म्हातारी फार परमार्थिक होती, तिच्या जीवनामध्ये परमार्थ घडतच आला होता आणि परमार्थ करावाच असा त्याला वाटत होता. पण म्हातारं मोठं नखरेबाज होतं, मोठं पिलंदर म्हातारं. कुठं वर्गणी द्यायची नाही, आपल्या गावातलं नाही बरं, आपल्या गावात खणाखण वर्गणी. आणि म्हणून पोरं आले वर्गणी मागायले, बाबा आपल्या गावात सप्ताह बसला, चला मला वर्गणी द्या. म्हणजे काय द्यावं लागतं, म्हणे असं द्यावं लागतं, म्हणजे काही हरकत नाही. मग आजच दिलं पाहिजे असं काही का, आजच तर सप्ताह चालू झाला, अजून 7 दिवस टाईम आहे. बरं म्हणे मग उद्या या. दुसऱ्या दिवशी पोरं गेले, म्हणे करे त्या वर्षा वाड्यातली वर्गणी झाली का बंदी, म्हणे नाही म्हणे वर्षा. मग बंद द्यायच्या उद्या ना म्हणे, मी काय कुठं पळून चाललो, मला काय द्यावं वाटत नाही का. अरे मी द्यायच्या बाबतीत तर लय भारी आहे म्हणे. तिसऱ्या दिवशी पोरं गेले. का बाबा, अरे म्हणे काय तुम्ही सत्व घेतल्यासारखं करू राहिले. माणसं वावरात गेले आणि 7-8 पोते गव्हाचे सोयाबीनच्या पोत्याखाली जपून पडले, नाही तर तुम्हाला आजच दिले असते. अरे म्हणे बरं काय हरकत नाही म्हणे. बाबा म्हातारीने ते 3 दिवस ऐकून घेतलं. म्हणे आपलं म्हातारं हे सरबट, हे काही देणार नाही, हे वर्गणी द्यायच्या मागं नाही म्हणे. मग आपणच काहीतरी करावं म्हणे. मग ते म्हातारं उद्याला बाजूला पोर आले, विचारलं अरे बाबा काय पाहिजे. म्हणे आई सारं झालं पण तुरीची डाळ पाहिजे. आणि तुरीची डाळ होती व माग त्यासाठी. म्हणे बरं काय हरकत नाही म्हणे. आता तुम्ही एक ध्यानात धरा म्हणे. हे म्हातारं पायठं उठतं म्हणे, उठलं की आंघोळ करतंय, रप शिरा आणि पोहे खातंय आणि गावाजवळ मळा आहे तिथं जातंय, तिथं चक्रा मारतंय. 2 वाजता घरी येतंय. घरी आल्यानंतर आंघोळ करते, म्हणजे 3रा बार आंघोळ करते. पहा किती कलाकार पायठणी. तिथून आल्यावर आंघोळ करते. आंघोळ केली की पुन्हा जसं जेवण करतंय. आणि म्हणे आपली चणशी समजते का तुम्हाला. हा, चणशी घेतली की पारावर जाते मारुतीच्या आणि तिथं जाऊन पान खाते. आणि मग तिथंच त्याशी असतातच ते गोल चष्म्यावाले, आली का रे गेली का रे. याने काय करायचं, यायला डोळ्यानं दिसत ते काळे करदुडे बांधेल. आणि चष्मा तुटून गेला ना तू, हा पोरग तुला चष्मा घेत नाही, त्या लाल करदुड्यानं बांधून. कोणाची गेली, अरे तुले काय करायचं, गेली ना आली तर. तिथं जाऊन बसतंय म्हणे आणि त्या चौकशा करतंय. आणि मग तिथून मग 4 वाजता घरी येतंय. मग पुन्हा चहा घेतोय म्हणे. असं म्हातारे म्हणे आमचं. तुम्ही असं करा म्हणे, 2 वाजता गेलं की तुम्ही या म्हणे, मी तुम्हाला 3 पायला डाळ काढून ठेवते. म्हणे डाळ माग होती चांगली जावा आणि काढून ठेवते म्हणे, तुम्ही चालले जा. म्हातारीनं 3 पायला डाळ काढून ठेवली. जुनी डाळ बहुत 2 वर्षाची राबेल. काय पाहायचं का म्हणे. हा त्याला डोळ नाही, डाळ नाही, चिपट नाही, काय नाही, अशी डाळ. ते समजलं त्याला डोळ डाळ चिपट त्याला पण. आणि मग टोपलं भरून ठेवलं आणि आले पोरं आले. पण म्हातारी जरा बोलता उशीर झाला. म्हातारा आलो, घरी आलो, 2 तांबे मड्यावर घेतले, आपले 2 तांबे डोंबल्यावर घेतले, लगेच बसलं, आपलं वचं जेवण केलं आणि लगेच चमची घेतली आणि पारावर गेलं. पारावर बसलं महाराज. म्हातारीला पोरं आले. म्हातारी म्हणे बापा आता घेऊन जाते चादरलं काही, आता लवकर येत नाही. बरं म्हणे. मग असं झालं तसं झालं इकडच्या तिकडच्या. पण हे म्हातारं तिथं गेलं, एखादं पान घेतलं, चुना लावला, काट टाकला आणि सुपारी फोडायचे तर या चादरल्याचा आडकी करायला घरी. मग आता आडकी तर सुपारी कशाने फोडल हो. गेलं ते घरी, ते पटका काकत ठेवला, ते तिथं ठेवलं पान. ते होते तिथं बसेल, त्याला सांगितलं याच्यावर लक्ष ठेवा, उडल पाना वाऱ्या गेल्यानं.
ते आले कोणता वारा रिस्पॉन्स समजतो ते कोणते लाईन होते. घरी आलं तर पाहिलं तर म्हातारण पोरं रंगे हात, क्या बात आहे म्हणे. काय म्हणे हे चालू, पण म्हातारीला मात्र परमार्थ करायचाच होता. म्हातारी म्हणे आला उल्लढवली ना म्हातारी ना, काय नाही म्हणे दुसरं काय नाही म्हणे, हे पोर आले म्हणतात आणि सप्त्यात भरपूर वर्गणी झाली आणि डाळ जास्त झाली म्हणे, ते कोणी काही घेऊन नाही राहिलं म्हणे, ते म्हणे तुम्ही घेता का, त्याच्यासाठी दाखवायला आणली म्हणे ती डाळ. ते म्हणे कशा घ्यायची का म्हणे मग आपल्याला, अहो कशाला घेते म्हणे, आपल्या घरात जुनी डाळ पडेल ना, किती कस घेते म्हणे, 12 घरची डाळ असेल म्हणे ती. हा नाही म्हणे बरी आहे म्हणे तशी काय नाही, घ्यायची असेल तर घ्या म्हणे. 250 रुपये किलो डाळ म्हणे, मग देत असं 60 रुपये किलो तर द्या पहा बिलंदर. अरे 250चा भावून 60ला मागतो तू, असं म्हातारं. हा अशी म्हातारी होऊ नका बरं करा. आणि मग म्हातारी म्हणे मग ना घेत म्हणे, काय नको घेऊ तुला एकदा सांगतो ना म्हणे, घेऊ नको म्हणे. मग या पोराजवळ द्या बरं उचलून. ते चालायला गेलं आणि ते ताकद होती त्याच्यात, धरं उचललं आणि पोराच्या डोक्यावर डाळ गेली आणि यानं उचलून दिली. मला काय भाव सांगायचा की बाईले जर घर सुधरवायचं असलं, परमार्थ करायचा असला तर ह्याच करू जाणे नाही का. पण मला हे भाव सांगायचा की स्वयंपाकात बी बाई सुगरण असली पाहिजे. मग ती जर सुगरण नसली तर काही फायदा नाही. बाई सुगरण असावी, वाढणारा उदार असावा, नाही तर तू वाढायला आला पोळी घ्या घ्या पोळी आणि चाललं पुढं, टाकायचं पत्ता नाही. काय पोट भरल तुमचं, उदार पाहिजे. आणि जेवणारा रसिक पाहिजे, त्याला चव कळली पाहिजे नाही का. आणि चव कळली तर काही फायदा नाही. आता कशी बी वाढतात, नाही तर वाढायचा नियम आहे. पहिलं मीठ आलं पाहिजे, नंतर भात आला पाहिजे, नंतर वरण आलं पाहिजे, नंतर चपाती आली पाहिजे, नंतर भाजी आली पाहिजे, आणि नंतर गावरान तूप आलं पाहिजे, आणि मग जेवायला सुरुवाती वाढायची पद्धती. आता कोणी काही वाढते, चाललंय भाजी टाकणं भाजी, मग तर आधी भाजीच वाढते. आणि भाजी वाढल्याबरोबर काही काही नालायक आधीच मीठ घालवायला सुरुवात. गेले काय कळलं याच्यात मीठ कमी आहे का जास्त आहे. अरे पात्रावर भाजी पडल्याबरोबर मीठ टाकायला सुरू, आणि ती भाजी पहिलीच खरट होईल आणि यानं पुन्हा टाकू. कशी झाली असेल ती. भाव काय सांगायचा की जेवणारा सुद्धा रसिक पाहिजे, त्याला चव पाहिजे, तेव्हा त्या जेवणाची मजा आहे. म्हणून अशा तऱ्हेने त्या ठिकाणी स्वयंपाक म्हणजे नातरायाच्या घरचा, आणि त्या ठिकाणी आपल्या गिरजाबाईकून वाढणं होत नाही म्हणून नातराय सुद्धा वाढवायला सुरुवात झाली. दोघं नवरा बायको वाढून राहिली पंक्ती. तितक्यात काय झालं की एक महान बदमाश मूर्ख ते गिरजाबाईच्या पाठीवर जाऊन बसला. ती लवणी पडलेली आई आणि त्याच्या पाठीवर बसला. तुम्हाला संताची शांतता सांगतो. पाठीवर बसल्यानंतर गिरजा मातेनं त्याला हलवू दिलं नाही, काहीच नाही, बिलकुल काही म्हणलं नाही. आपलं वाढायचं काम सुरू केलं. पण नातरायाचं लक्ष त्या माऊलीकडे गेलं. गिरजा काय मालक बोला, नाही तर तू पडल बरं निष्ठाईनं वाढ. काय जीवन आहे महाराज, काय सांगा, त्याला संत जीवन म्हणतात. काय करसाल तुम्ही त्या ठिकाणी. हा तुम्ही असो का मी असो, त्या ठिकाणी जर असलो तर काय करणार. त्या ठिकाणी नातरायानं विचारलं, गिरजा तू पडल तुझ्या पाठीवरचा. नाही 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 मी त्याला हलू देत नाही. आता ते ना एवढा उद्धटपणा केला तरी त्या ठिकाणी माऊली म्हणते मी त्याला पडू देणार नाही. नातरायानं पाहिलं तरी म्हणतात गिरजा त्याला पाडशील. गिरजा मातेचं उत्तर काय यावं तिकडून, नाही नाथ मी त्याला पडू देणार नाही. मला हरिपंडितला पाठीवर घ्यायची सवय आहे. कारण हरिपंडित तिचा मुलगा, हरिपंडिताला मला पाठीवर घ्यायची सवय बाबा. मी त्याला पडू नाही देणार. जे शांतीब्रह्म म्हटले गेलेले जे नातराय, त्यांच्या संपर्कात आलेल्या गिरजा माता, त्यांच्या अंगी जर एवढी शांतता आहे तर नातरायाच्या अंगी किती शांतता असेल महाराज. तुम्ही विचार करा. संताचं जीवन फार 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 कठीण अशात. संत महिमा हा फारच अशा तऱ्हेचा गम्य असा आहे. म्हणून तेच आणि जगाचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही, तेच जगाचं कल्याण केल्याशिवाय राहत. असा हा मार्मिक भाव तुम्हाला 2 शब्दात नातरायाचं वर्णन सांगितलं. केवढी हो त्या ठिकाणी शांतता. विठ्ठल दुसरा आणि त्या ठिकाणी एक कर्मठ आला आणि त्याला विचारलं, कारण त्यांना नातरायाचा छळच करायचा होता. काय म्हणे महाराज, तुम्ही बाहेरून एवढे चांगले दिसताना आतून कसे काय. लक्ष करा बरं, मी 10च्या पुढे तुमचा टाइम घेणार नाही.
कारण तुमच्या तसं लक्षात येणार नाही, सर्व सुखाचा लाभ तुम्हाला होणार नाही. तरी अवधान एकलेनी दिजे, तरी सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का. ज्ञानेश्वर महाराजांना प्रतिज्ञा केली की अवधान, त्या ठिकाणी अनुसंधान शब्दात कीर्तनकाराचा पहिला शब्द बाहेर पडला आणि दुसरा शब्द येणार आहे म्हणून त्याचा समन्वय साधला गेला पाहिजे. आता बोलणार पुढं काय बोलतो हे ज्याच्या जीवना अंतकरणामध्ये ठसतं त्यालाच खरं कीर्तन कळतं, बरं का. आणि म्हणून त्याला विचारलं की महाराज तुम्ही बाहेरून लय चांगले दिसता पण आतून कसे दिसता हे काही कळत नाही. एवढ्या साधूच्या आणि निर्वसना हेळसांड या लोकांनी केली. महाराजांनी सांगितलं त्याचं तुला वर्म सांगतो, काही हरकत नाही म्हटले. तुझा हात दाखव. हात दाखवल्याबरोबर नाथरान सांगितलं की तू आजपासून 7व्या दिवशी मरणार. त्या माणसाला सांग. मग काय त्याला काय बरं लागेल का. आता घरी गेला लेकाचं झोपलं, अन्न गोड लागे ना, पाणी गोड लागे ना, कारण म्हणे नाथानं सांगितलं की 7 दिवसात आपण मरणार. रात्रंदिवस त्याला ती तळमळ लागली. जेवण गोड लागायचं नाही, पोरं पाहा वाटायचे नाही, बायकोकडं पाहा वाटायचं नाही, घराकडं पाहा वाटायचं नाही, मळा चळा करायला पाहायचं का. अशी अवस्था झाल्यानंतर 7व्या दिवशी तो मरणार, तर 6व्या दिवशी नाथराय त्याच्या घरी गेले. का रे बाबा इकडे, बरं तुला कशाची इच्छा आहे म्हणे. ते म्हणे काय महाराज आता कशाची इच्छा करू, आता उद्या मरायचं आणि इच्छा करून काय फायदा आहे. कशाची इच्छा करू म्हणे. आता मला इच्छा काहीच राहिली नाही, आशा नाही, इच्छा नाही, काय नाही, सारं आता मी तृप्त झालो म्हणे, उद्या मरणार आहे. असं झाल्यानंतर ती अवस्था आणि महाराजांनी विचारून घेतली. कशातच जीव लागत नाही, काहीच पाहिजेत नाही, काहीच खायचं नाही, कोणाकडेच पाहायचं नाही, कोणा जीव घालायचा नाही, शेतीबाडीचं घेणं नाही, अशी आणि अवस्था निर्माण झाली. आणि मग नाथरायाने त्याला सर्व विचारून घेतलं, सांगितलं अरे तू मरणार नाही म्हणे. म्हणे नाही, मग चांगलं झालं म्हणे महाराज. पण म्हणे तुझी आज जी अवस्था झाली, लक्षात घ्या, आज तुझी जी अवस्था झाली, तुला काहीच गोड लागत नाही, काहीच पाहिजेत नाही, कशाकडेच तू लक्ष नाही, तुझ्या साऱ्या वासना आकांक्षा साऱ्या मावळून गेल्या. ही परिस्थिती तुझी कशी काय झाली म्हणे, मरणाच्या धाकानं झाली. मग म्हणे आज जी अवस्था तुझी निर्माण झाली तशी अवस्था आमची नेहमी आहे म्हणे. नाथराय म्हणतात आमच्या संतांची ती अवस्था नेहमी आहे. आज तुझी जी अवस्था झाली ती अवस्था आमची नेहमी आहे. आलं का लक्षात. आज तुला जे वाटून राहिलं ते आम्हाला नेहमी वाटतं. म्हणून आम्ही बाहेरून जिवंत दिसत असलो तरी आतून मेलेले असतो. ज्यांच्या इच्छा आकांक्षा सर्व वारल्या, कशाचीच आशा राहिली नाही, कशातच जीव घालायचा नाही, अशी अवस्था झाली. त्या माणूस बाहेरून फक्त जिवंत दिसा. मरण माझे मरून गेले, मजला केले अमर. जरा विषय भारी आहे बरं का. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तुला विचारलं की महाराज तुम्ही बाहेरून कसे आहे आणि आतून कसे, म्हणून आज तुला जे कळलं तसे आम्ही नेहमी आहोत. म्हणजे कशाचीच आणि आम्ही त्या ठिकाणी आम्हाला काही घेणं नाही. देहीच विदेही भोगू दशा, सर्व सुख गल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डोलतो, असो ऐसा कोठे आठवती नाही, देहीच विदेही भोगू दशा. देहामध्ये असतानाच आणि आम्ही विदेह अवस्था म्हणून बहुल्य मनुष्य देही, निज ज्ञान घातले पायी, जेने ज्ञाने देही विदेही पायी पावसे. इथं विदेहपणाचा आणि त्या ठिकाणी आहे जनकराजासारखं. जनकराजा आणि त्या ठिकाणी कथा श्रवण करायला बसले. राजवाड्याला आग लागली. 4 लोक सांगायला गेले. अनेक लोक बसलेले होते. महाराज आपल्या राजधानीला आग लागली, आपला वाडा बी जायला लागला. आता ज्याचा काहीच मिळाला नव्हता घरायचा ती पळायचो. अरे मग पेटला असेल का काय. आता याचा केवढा वाडा होता, पण चिंतन होतं, कथा चालू होती, एक शब्द न सोडता जनक महाराज त्या ठिकाणीच बसलेले होते. सारे लोक उठून पळायला सुरुवात झाली. म्हणतात जे जास्त हे असतं ना त्याचा काही मेळ नसतो ना, ते जास्त काळजी करत पळाले. शेवटी शिपायाने सांगितलं महाराज आपला राजवाडा सुद्धा पेटला म्हणे. मग जनकराजाने सांगितलं अरे म्हणे भल्या माणसा असं आहे म्हणे ते जळून राहिलं, जळू दे म्हणे. त्याच्यात असं कारण आहे म्हटले, कारण त्या ठिकाणी जे जळतंय ते आपलं नाही आणि जे आपलं आहे ते कधी जळत नाही. आलं का लक्षात.
जे जळतं ते आपलं नाही आणि जे आपलं आहे ते कधीच जळत नाही. नयनम छिदंती शस्त्राने नयनम दहंती पावका. अरे आत्मा अमर आहे, तो जळत नाही, काहीच नाही. शस्त्रानं तोडायचा प्रयत्न केला तर तुटत नाही, अग्नीनं जाळायचा प्रयत्न केला तरी जळत नाही. अमर आत्मा आहे. म्हणून त्या ठिकाणी काय आहे की नाथरानं सांगितलं की आम्हाला कशाचीच आणि त्या ठिकाणी इच्छा नाही, म्हणून आम्ही देहेच विदेही भोगू दशा. तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप लागून बाप पुण्यांगा. अशा प्रकारचा इतिहास नाथरायाचा. आणि त्यांनी हा त्या ठिकाणी अले असणारा अधिष्ठान आपलं शिवजी त्यांचा अभंगाने त्या ठिकाणी समोर घेतलेला आहे. महाराज त्या अभंगाच्या द्वारे सांगायचा प्रयत्न करत असताना पहिला आणि त्या ठिकाणी वर्णन करतात की सर्व साधनांचे सार वाचे उच्चार शिवनाम. अरे सर्व साधनांचं जे सार आहे, कारण भगवान शिवजीचं वर्णन याच्यामध्ये आहे. आणि कारण हा परिसरच आणि त्या ठिकाणी शिवजीचा आहे. आणि त्यामध्ये नामपर आहे. कीर्तन सप्ताहाच्या पहिल्या दिवशी नामपर प्रकरणातला अभंग, शेवटी काल्याचा अभंग, काल्याच्या अगोदर मागणीपर अभंग असा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. त्याप्रमाणे आज नामपर आणि आणि त्या ठिकाणी साक्षी धरून शिवजीचा अभंग या ठिकाणी हे असं दोन्ही प्रकारचा औचित्य साधून हा अभंग आपण सेवेसाठी घेतलेला आहे. नाथराय म्हणतात सर्व साधनांचे सार वाचे उच्चार शिवनाम. मग सर्व साधनांचा असा शब्द केला, त्या ठिकाणी साधनं किती आहेत याचा विचार पाहिजे. आणि मग त्यानं भगवंत प्रसन्न होतो का हे महत्वाचं आहे. नाना साधनाच्या केल्या खटपटा परिज्ञान पवती होयाचे दारवंता. जाणो जाता जाणो घाले आडफाटा योगाभ्यासे सिद्धी रोधीची वाटा. अशा प्रकारचं अनेक साधना आहेत पण भगवंतापर्यंत जात नाही. मग ज्ञान साधन आहे, ध्यान साधन आहे, योग साधन आहे, भक्ती साधन आहे, अनेक प्रकारचे साधन आहे. म्हणून ते म्हणतात सर्व साधनाचं सार जे असेल तर वाचे उच्चार शिवनाम, काहीच करायचं काम. मग हे साधना अवघड आहेत.
त्या ठिकाणी ज्ञान साधन आहे, त्याला साधन चतुष्टयाची गरज आहे. हा, सोपं नाही. साधन चतुष्टय, विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुपणा, हे 4 गोष्टी लागतात. आता त्या ठिकाणी विवेक कशाला म्हणावं, वैराग्य कशाला म्हणावं? विवेक म्हणजे ज्याला म्हणतात की भगवंताशिवाय दिसणारं सर्व अस्थिर आहे, परिच्छिन्न आहे आणि नाश पावणार आहे. तद व्यक्तित्व जे आणि एकटाच भगवान आणि या ठिकाणी स्थिर आहे, व्यापक आहे आणि नित्य आहे, असा ज्याचा भाव निर्माण झाला आणि असा विचार ज्याच्या मनामध्ये आला त्याला म्हणावं विवेक. आता वैराग्य कशाला म्हणावं? तर मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत ज्या भोगवस्तू आहेत, आणि तर लक्षात, ज्या भोगवस्तू आहेत त्या सर्व भोगांचा त्याग म्हणजे वैराग्य. आता मुमुक्षु, मुमुक्षु म्हणजे त्या ठिकाणी ज्याला भगवंत प्राप्तीची आतुरता आहे, कारण त्याच्यासाठी तो खटापटा करतो, आहे का? दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवते, दिन त्या ठिकाणी गोविंद गोविंद मना लागलिया छंद, गोविंदाशनी गोविंद शैनी गोविंद त्या मनी बैसलाशे, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग, देह जावो अथवा राहून पांडुरंगी, असा ज्याचा भाव झाला, एवढी आतुरता ज्याला निर्माण झाली त्याला म्हणतात मुमुक्षु. आता समाधी, षटक, ते 6 प्रकार आता मला सांगायचा वेळ, म्हणून हे त्या ज्ञान साधनासाठी लागतं. आता ध्यान साधन आहे, आपलं ध्यान लागतं का? ध्यान साधनासाठी अंतःकरण सड पाहिजे. सड म्हणजे त्याच्यात दुसरे विकार नाही पाहिजे, तर ध्यान लागत. नाही तर मग काय, घर बांधिले डोंगरी आणि विषया हिंडे दारोदारी, ऐसा नसावा संन्यासी, असं नाही चालणार. डोंगरातही गेला पण घरची बायको दिसून राहिली, घर दिसून राहिलं, काय ध्यान लागणार आहे? त्याच्यासाठी सडक, ते अवघड आहे. योग मार्ग त्याच्याहून कठीण आहे. म्हणून या योगाची या वाटा, जे निघाले गा सुबटा, तयाची दुःखाचाची वाटा भागाला, त्याला दुःखच भोगावं लागेल, हेही जमणार नाही. मग भक्ती मार्ग सोपा आहे, नाही का? भक्ती मार्ग सोपा आहे ही गोष्ट खरी आहे, पण तू फार कठीण अशा तऱ्हेचा आहे. आकाश आपल्याला जवळ दिसतं, पण इतकं ते जवळ नाही. पायाला जर गेले तर तुम्ही कितीही अंतर गेले तर आकाश सापडणार नाही, पण दिसायला जवळ दिसतं. तसा भक्तिपंथ आहे. आणि अवघड काहीच नाही. मनाची मलिनता नाहीशी झाली पाहिजे की तुम्हाला भक्ती झाली, बरं का? आणि ही भक्ती मनाची मल विक्षेप आणि आवरण नावाचे दोष ती काढण्यासाठी ती गेली की त्या ठिकाणी भक्ती होते. आणि भक्ती म्हणजे त्या ठिकाणी भाव हा भक्तीचा आत्मा आहे, आणि म्हणून तिथे भावही लागतो. आणि मलिनता निघून गेली पाहिजे. ही मलिनता काढण्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी कोणात आहे? संतात आहे. धन्य आनंदाची सापडली वेळ, आनंदाची सापडली वेळ, तेने संत सज्जन भेटले गोपाळ, तेने तेने फिरेला बुद्धीचा तेने फिरेला बुद्धीचा दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ, दाखविला यशोदेचा बाळ, तेने दाखविला यशोदेचा बाळ. जीवनामध्ये आनंदाची वेळ कोणती आहे? धन्य आनंदाची सापडली वेळ कोणती? त्याने संत सज्जन भेटले कृपाळ. काय केलं त्यांनी? फेडीला बुद्धीचा ओमळ. परिणाम काय झाला? दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ हो. हे भक्तीचं वरुम आहे. संताशिवाय भक्ती होतच नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी बघा, एक चोर होता आणि तो चोर चोरी करायचा पण कामापुरती चोरी करायचा. तो चोरी करायला गेला आणि घरी संत पाहुणे आले.
मग या संतांना भोजन घालायचं, आदरातिथ्य करायचं म्हणून गेला आणि 2-2:30 वाजोस्तोवर बसला एका रस्त्यावर, शिकार सापडली नाही. पांडुरंगाला वाटलं अरे आता हा बसला. मग पांडुरंगाने त्या ठिकाणी शेठ म्हणून रूप घेतलं. आणि रुक्मिणी मातेला जेठाणी बनवलं. दोघं गेले, दबली झुपली, तिला अंगावर वस्ता दागिने घालायला लावले. यानेही गळ्यात लाकड तिकीट सर्व घातलं गेलं आणि वाटेवर जाऊन बसले. तेवढ्यात तो चोर बसलेलाच होता आणि तो म्हणे आता शिकारच नाही. पण तेवढ्यात हे आले, त्यांना नागवलं, त्यांचे दागिने काढून घेतले. घरी गेला, संतांना भोजन घातलं आणि संतांना भोजन घातल्यावर संत तृप्त झाले. आणि तृप्त झाल्यानंतर हे पांडुरंग आणि रुक्मिणी त्या संतांच्या भेटीसाठी गेले. तिथे गेल्यानंतर ते तृप्त झालेले संत म्हणतात त्यांना येऊ द्या, ते आमचे मायबाप आहे. हा म्हणे रात्रीच तर यायले धुनकून धानकून लावलं आणि यायचं तर जाऊन आम्ही सोनं आणलं आणि हे कसे बाप आहेत? ते म्हणे हे आमचे बापच आहे आणि ती मायेचे म्हणे. मला काय भाव सांगायचा की तिथं संत होते म्हणून देव गेले. हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय, म्हणून त्या ठिकाणी गेले. आणि म्हणून त्या ठिकाणी ही भक्ती मार्ग झाला. म्हणून सर्व साधनांचे सार वाचे उच्चार शिवनाम. अशा या अनेक साधनाचा काही विचार करायचा नाही. फक्त एक शिवनामाचा जर तुम्ही उच्चार केला रे केला की त्या ठिकाणी तुमचं सर्व आणि त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आलेलं आहे. म्हणून योगाची कसोटी त्याला लगेच लागत नाही. हे दुसऱ्याच्यांना सांग न लगे योग्याची कसोटी, योग्याची कसोटी, न लगे योग्याची कसोटी, न लगे योग्याची कसोटी, न लगे शिवनाम उच्चार ओटी. भगवान शिवाचं नाम जर आपण घेतलं तर त्या ठिकाणी योग याग करण्याची काही अशा तऱ्हेची गरज नाही. आणि एवढंच काय, तेही न करायचं ठरलं तरी सुद्धा कोणत्याच ठिकाणी आणि त्या ठिकाणी कोणतं जप आणि तप नाही. म्हणून घडे जपतप अनुष्ठान शिव वाचे, घडे जपतप अनुष्ठान वाजे वदता शिवधान. अनुष्ठान जप तप सर्व त्याच्यामध्ये घडतं. काय, फक्त भगवंताचं नाव घ्यायचं. कोणाचं? शिवाचं. जपतप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे, जपतप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे, जपतप अनुष्ठान कासया करणे, तीर्थवंत यमन यमनन दैव साधरणे, तीर्थवंत यमन यमनन दैव साधरणे, आसन मुद्रा ध्यान धारण मरणे, आसन मुद्रा ध्यान ध्यान केशव माधवा वरदा, केशव माधवा वरदा, होय
कासया करणे काही गरज नाही, नाही का? तीर्थवर्त यमन यमन लगे दैवता धरणे. तीर्थवर्त काहीच करायचं काम नाही, कोणतं दैवताचं ध्यान करायचं नाही. आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे. आसन नको, मुद्रा नको, ध्यान नको, धारणा नको. वाराणसी म्हणजे काशीला मरायचं काम नाही, कारण काशीला मेलं म्हणजे मुक्ती मिळते म्हणतात, पण तिथं मरावं लागतं. एक म्हणे आपल्याला मुक्ती मिळायची म्हणून काशीला गेलो आणि तिथंच राहायला लागलं, म्हातारं होतं आणि तिथे गेल्यावर खायची झाली सोय, सुधारलं लेखाचं. मग काय आता मरतंय. मग त्याला वाटलं कटाळलं, पोराला वाटलं आपल्या जागा बांधणं चालली त्याच्यावर पाणी टाकायला बरं आहे. त्याला बोलवलं, घरी आलं. घरी आलं आणि आता काय नाही, 10-5 दिवस गेल्यावरून मेलं, गेली मुक्ती. म्हणून वाराणसी मरणे, तिथे गेल्यावर मुक्ती आहे. म्हणून आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे. काय करायचं? केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. या ना जपतप अनुष्ठान काहीच करायचं कारण नाही. आणि एवढं म्हणजे काहीही आणि त्या ठिकाणी करायचं आणि फक्त शिवाचं नाम घ्यायचं. विठोबा का प्राप्त झालं तर त्याचं कारण आहे. ते काय महान वैष्णव आहे. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. अशा तऱ्हेचं का महादेव आहे ते शिरोमणी, तर त्यांना जे वर्म होतं ते खरं त्यांना कळलेलं होतं नामाचं. एकदा काय झालं की शतकोटी रामांतर झालं, 100 कोटी महादेव श्लोक तयार झाले आणि कालांतरानं लागलं भांडण. स्वर्गातले म्हणतात रामायण आमचं, मृत्यूलोकातले म्हणतात रामायण आमचं आणि पाताळातले म्हणतात आमचं. मग याचे कारण शोधा. का तुमचं? कारण पहिले शब्द प्रश्न यायचा, कारणे शोधा. आम्हाला एक प्रश्न आला होता, कारणे शोधा. रात्रीच्या वेळेला झाडाखाली का झोपू नये? आता मला काय सुचलं नाही, काहून नाही झोपू? तुम्हाला माहीत असेल काहून झोपू नये. म्या म्हणलं मग म्या बी दिलं पेपरात लिहून, रात्रीच्या वेळेला झाडाखाली झोपू नये याचं कारण झाडाखाली भूत राहतं. त्याचं कारण हे का? त्याचं कारण दुसरं. तुम्ही हुशार आहे, तुम्हाला माहिती आहे, पण मला माहीतच नाही. मग कारणे शोधा. मग विचारलं त्या ठिकाणी स्वर्गातल्या लोकांना विचारलं, तुमचं रामायण कसं काय, काय कारण? ते म्हटले, अरे त्या ठिकाणी आमचे 33 कोटी देव जर क्षीरसागराच्या ठिकाणी गेले नसते तर हा राम अवतार होतच नव्हता. रामायण आमचं. मृत्यू लोकातल्या लोकांना विचारलं, तुमचं कारण दाखवा. पाताळातल्या लोकांना विचारलं, ती म्हणे क्षीरसागराच्या ठिकाणी म्हणजे तो भगवंत आमच्याच ठिकाणी पाताळात आहे आणि 33 कोटी जरी आले तरी त्यांना पाताळात क्षीरसागराच्या ठिकाणी आमच्या देवाकडे यावं लागलं, म्हणून आमचा अधिकार. रामायण आमचं. मृत्यू लोकातले म्हणजे आपल्या लोकांना विचारलं, म्हणे काय कारण आहे? अरे म्हणे तुमचं पाताळ सोडा आणि यायचा स्वर्ग सोडा आणि 33 कोटी सोडा, पण राम अवतार झाला तर तो कुठं झाला? या भूतळावर झाला. अयोध्या कुठं आहे तर इथंच आहे. दंडकारण्य कुठं आहे तर इथं नाशिकलाच आहे. हे आपण दंडकारण्यामध्ये आहे बरं का. हे दक्षिण भागात हे पंचवटी नाशिक आणि तिथून हे दंडकारण्य. आपण भाग्यवान आहे, दंडकारण्यामध्ये आपण रामायणामध्ये असले. आणि म्हणून रामायण आमचं. मग आता काय करावं? मग चांगले चांगले उभे राहिले. म्हणे असं करा, कोणीतरी तंटामुक्तीचा अध्यक्ष पहा आणि त्याच्याकडून न्यायनिवाडा करून घ्या. मग लक्षात आलं, जा म्हणे भगवान शिवाकडं, त्यांना आणा म्हणे, ते व्यवस्थितपणे आपला न्यायनिवाडा करून देतील. शिवजीला आणलं. त्या ठिकाणी आणल्यानंतर भगवंतानं सांगायला सुरुवात केली, आता याचे 3 समभाग करून घ्या, लवकर लवकर लक्षात घ्या, कारण त्या ठिकाणी वाजता 10 वाजायला टाइम काट्याचं काम करत राहायचो. आणि म्हणून ठरवलं. मग ठरवलं म्हणे आता वाटायचं त्या ठिकाणी बरं का. मग त्या ठिकाणी वाटायचं म्हणल्यावर काय, 33 कोटी 33,33,33,333 दिलं उपरवाल्याने. 33 कोटी 33,33,333 दिलं इथं. 33 कोटी 33,33,333 मृत्यू लोक. किती झालं पटकन सांगा. 10 वाजायला लागले असं करता करता. किती झाले? जपला
मग आता कीर्तनाचा विषय कोणताच नाही, जेव्हा उत्तर येईल तेव्हा पण. हा किती झाले? 33 कोटी 33 कोटी 33,33,333. त्याला 3 न गुणा 99 कोटी 99,99,999. राहिला किती शेवट शिल्लक? 1 झाली 100 कोटी. एक राहिला. मग आता वाटायचा कसा? मग अनुष्टुप छंदामध्ये त्याचं रूपांतर केलं. अनुष्टुप, परष्टुप, गायत्री हे छंदाचे प्रकार आहे. त्याच्यामध्ये अनुष्टुप छंदामध्ये रूपांतर केलं, त्याचे अक्षर झाले 32. पुन्हा दिले 10 आणि आपले 10 वाजायला आले. पुन्हा दिले 10. किती राहिले? आता तुमच्या प्रतिक्रिया पाहिजे तेव्हा कीर्तन करायला चांगलं वाटत असतं. कीर्तन एकट्याचं नसतं. हा तुम्ही आम्ही गदारवडी आनंदे काय म्हणतात ते? हा किती राहिले? 2 राहिले. मग 2 राहिले तर त्या ठिकाणी तंटामुक्तीचा अध्यक्ष कोण होता? हा कोण होता तंटामुक्तीचा अध्यक्ष? त्या महादेव. वा 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 महादेव. हा ते आम्हाला पहिलं समजलंच म्हणा. मग महादेव म्हणत गड्या आता तुमचे मस्त वाटे करून दिले, आता हे 2 मले द्या ना. सर्वांनी एकमुखानं तो ठराव पास झाला आणि 2 अक्षर देऊन टाकले. कोणाले? महादेवाले. हा महादेवाला देऊन टाकले. मग महादेवाला देऊन टाकल्यावर महादेवाला तेच पाहिजेत होतं. मग महादेवाला दिल्यानंतर महादेवाला तेच पाहिजे. त्यानं 2 अक्षर घेतले आणि त्याचं चिंतन करत बसले. कोणते होते अक्षर ते? एक होतं रा आणि दुसरं होतं म. राम. भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. राम पूजी सदाशिव, राम पूजी सदाशिव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. भजन करी महादेव, भजन करी भजन करी महादेव, रामपूजी सदाशिव. कारण महादेव रामाचं भजन करतात आणि राम आणि त्या ठिकाणी महादेवाची पूजा करतात. म्हणून असं असणार ते. आणि राहिले 2 अक्षर राम ते घेतले त्यांनी आणि गेले. त्यांना तेच पाहिजेत होतं. कारण ते काय आहे? शतकोटी रामायण आहे, पण त्याचं मूळ कोण आहे? कोण आहे? राम. शतकोटी रामायण आहे, पण त्याचं बीज कोण आहे? तुमच्या तरी तुम्हाला विश्वास येत नसेल महा, तर तुम्हाला प्रमाण देऊन सिद्ध करून सांगतो की बाबा तेच आहे. म्हणा व्याघ्रांबर फणीवरधर सुंदर मदनारी, पंचानन मोहन मोहन मुनिजन सुखकारी. आता पुढं म्हणा. आलं का? अरे शतकोटीचं बीज आहे, त्याच्या आरतीमध्ये दिलं. व्याघ्रांबर फणीवरधर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी. शतकोटीचे बीज वाचे उच्चारी. कारण ते वाचन उच्चारण कोणी केलं? महादेवानं. म्हणून त्यांना एवढा अधिकार प्राप्त झालेला आहे. वेळ माझा संपलेला आहे आणि म्हणून वेळेच्या आत आवरण आपलं चांगलं असतं. म्हणून एवढा प्रभावाने त्या ठिकाणी महादेवाचा आहे. एक तुम्हाला सांगतो, 15 मिनिटं शिल्लक गेली तरी चालते. पहिलंच कीर्तन आहे बरं का. 15 मिनिटं उशीरच झाला होता आणि ते मला सांगावंच लागणार आहे. तुम्ही ऐका का ना काय? तुम्हाला सांगतो, मुक्ती मिळवण्यासाठी फार प्रयास लागतात. तसं गडबडीने सांगतो मी. आणि म्हणून कर्दम नावाचे एक ऋषी होते. कर्दम नावाचे ऋषी मौंजी वंदन झाल्याबरोबर अरण्यात गेले. अरण्यात गेल्यानंतर मुक्तीचा शोध घेऊ लागले. मुक्तीचा शोध घेता घेता मुक्तीचा शोध लागला नाही. कर्दम नावाचे ऋषी तुम्ही ऐकसाल ते, त्याच्याबद्दल काही वाद नाही, कारण पौराणिक कथा आहे. मग त्या ठिकाणी शोध लागला नाही म्हटल्यानंतर पायता पायता लग्नाचं वय झालं. आईबापानं त्यांना घरी आणलं आणि सुंदर स्वयंभू मनूची मुलगी दुही होती, हिच्याशी तिचं लग्न लावून दिलं.
आपल्या ते दोघांचं त्या ठिकाणी कर्दम ऋषीचं लग्न लावून दिल्यानंतर पुन्हा यांना त्या ठिकाणी मुक्तीची आशा होती म्हणून त्या बायकोला घेऊन अरण्यात गेले. यांचा आश्रम तिथं होता. आश्रम असा होता की तिथं जर एसटी असत्या ना तर एसटी कुठं चालली हे घरातूनच पाहायला जातो. बुलढाणा चालली का चिखली चालली असं चाटायचं घर आश्रम. आणि महाराज घरी लग्नाला आल्यामुळे त्या अर्थव्यवस्था त्या ठिकाणी झालेली होती. आणि मग त्या ठिकाणी तसं झाल्यानंतर काय झालं की तो आश्रम फारच घाणेरडा झाला. आणि घाणेरडा झाल्यानंतर ऐकायला पण सगळे जण घाणेरडा झाल्यानंतर त्या ठिकाणी फार व्यवस्था कठीण झाली. आणि कठीण झाल्यानंतर मग ती देवती तिथं गेली. आश्रम साफ केला आणि तिथं राहू लागली. आता तिथं राहिल्यानंतर आता परत आणि त्या ठिकाणी त्यांना मुक्ती मार्ग शोधण्यासाठी जायचं म्हणून त्या ठिकाणी त्यांनी देवतीला विचारलं. आता विचारलं काय देवती म्हटले काय महाराज मला असं वाटतं की अजून 48 वर्ष तप करायला जावं. सांगा आता काय म्हणावं तिनं. नेमकंच नवीन लग्न झालं आणि त्या ठिकाणी आता जायचं म्हटल्यानंतर काय सांगा. म्हटले आता तुम्ही जाणार आहे. विलाप केला नाही काय नाही काय नाही काय. आताचं तुम्हाला माहिती आहे का अहो एक सासऱ्याकडून काही पैसे आणते काही घरचे घेते आणि एक 3 चाकी घेते. 3 चाकी घेतलं की आपला 2 ताळी एक डबा नाही ढोंगणाचा पत्ता नख वाढलेले काय केस जळून जायला अर्धे हा. आणि पायटच त्या ऑटोवर बसलं की बायको येते डबा घेऊन आल्यानंतर म्हणजे हा घ्या डबा. आणि ते धकते तिच्या तोंडाकडे पाहून तर काय म्हणते घर कबावो गे अरे ले का हा. आणि हे म्हणतं 48 वर्षे ते होती मी जातो. सांगा मग आता काय. आणि ते एकमेकाशी बोलत सुद्धा नव्हते. अरण्यात गेले तरी बोलत नव्हते. पहा केवढी मर्यादा. आणि आता जर पाहिलं सासू सासरा देर जावं आणखीन कोणी मंडळी बसेल असली आणि तिकून का पतिराज आले की आजकालच्या पोरी कमी मिस्टर अरे त्याच्या काय म्हणावं. म्हणून आणि ते गेल्यानंतर मुक्तीचा शोध घेऊ लागले. मग मुक्तीचा शोध घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना एक कपिल नावाचा मुलगा झाला. मुक्तीचा शोध घेतला काही लागला नाही. परत घरी आले आणि घरी आल्यानंतर त्या ठिकाणी राहू लागले. आणि कर्दम आपलं ते कपिल नावाचा मुनी आहे कोणाच्या ओळखीचा कपिल मुनी हा शुकयाज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरीशी जानोनी हरीच झाले हरिमुखी गाता हरपली चिंता. नाथ राहायच्या अभंगामध्ये ते कपिल मुनी. आणि म्हणून ते कपिल मुनी त्यांनी सांगितलं की बाबा आता तुम्ही माझा त्या ठिकाणी माझा बी आश्रय सोडा मोहात पडू नका. माझ्या आईचा बी आश्रय सोडा मोहात पडू नका आणि जा मुक्ती मिळा. म्हणून त्यांनी पुन्हा आपला दंड कमंडलू घेतला आणि हिमालयाच्या पायथ्याकडे निघून गेले. पण मुक्तीचा शोध लागला नाही. मुक्ती मिळणं अवघड आहे. पण महादेवाचं काय म्हणणं आहे तुम्हाला मुक्ती पाहिजे का मग तुम्ही माझा मंत्र ध्यानात घ्या. कोणता मंत्र आहे तो हरी 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 मंत्र हा शिवा. हरी 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 मंत्र हा शिवा. हरी 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 मंत्र हा शिवा. मंत्र हा शिवा. मरती देवाचा तया मोक्ष. मरती देवाचा तया मोक्ष. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. मनती देवाचा तया मोक्ष. मनती देवाचा तया मोक्ष. हरी हरी म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. म्हणून महादेव म्हणतात की तुम्हाला जर मुक्ती पाहिजे ना तर हा मंत्र घ्या. हरी 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 मंत्रा शिवाचा म्हणते जीवाच्या तया मोक्ष. आणि म्हणून महाराज सांगतात की या ठिकाणी एका जनार्दनी सोपे शिवनामे जाती पाप. असा सरळ सरळ आणि या रात्राने लिहिलेल्या अभंगाचा अर्थ अशा तऱ्हेचा आहे.
ज्ञानेश्वर माऊलीचं भजन होण्याकरता अगोदर आपले तुळशीदास बाबा 2 शब्द काही सांगणार आहेत, त्यांनी सांगा. ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली तुकाराम.